कष्टी जरी श्रमलेले खांब जडवाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 17व्या अध्यायातील 17व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. असं म्हटले जाते की मैत्री ही बऱ्याचदा सारख्या विचारांच्या व सारख्या स्वभावाच्या लोकांमध्ये होत असते. तर साधारणतः मनुष्याच्या मैत्रीवरून त्याचे व्यक्तिमत्व कसे असेल याचा अंदाज लावला जातो. हाच नियम लावून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जकातदार व पापी लोकांमध्ये वावरत होता, तेव्हा परुषी व शास्त्री त्याच्यावर टीका करीत म्हणाले की तो जकातदार व पाप्यांचा मित्र आहे. असे बोलून ते त्याला दोष लावू पाहत होते व त्याला अपमानित करू इच्छित होते. मत्तय नावाच्या प्रभू येशूच्या शिष्याने या घटनेचा उल्लेख आपल्या शुभवर्तमानात खास करून ठेवला आहे, कारण तो स्वतः प्रभूच्या पाप्यांचा मित्र बनण्याच्या कृतीमागील उत्तम हेतूचा पुरावा होता. पाचारणापूर्वी मत्तय स्वतः एक जकातदार होता. त्या काळी इस्रायलात जकातदारांना तिरस्कृत व घृणास्पद गणले जायचे. याचे कारण म्हणजे ते जुलमी रोमी साम्राज्याशी निगडीत होते. ते लोकांवर मोठ्या प्रमाणात कर लादून तो जबरदस्तीने वसूल करीत असत. शिवाय ते पैशांचा भ्रष्टाचार करीत व भरपूर धनदौलत कमावत असत. म्हणून सामान्य इस्रायली व मुख्यत्वे स्वतःला नीतिमान समजणारे शास्त्री व परुषी त्यांना महापापी गणत असत. जकातदार असलेल्या मत्तयाला तो जकात नाक्यावर बसलेला असताना प्रभू येशूने म्हटले, माझ्या मागे ये, आणि तो उठून त्याच्या मागे गेला व त्याचा शिष्य झाला. जक्कई नावाच्या जकातदाराच्याही घरी प्रभू येशू गेला. त्याने आपले अर्धे द्रव्य वाटून दिले व पापांचा पश्चाताप केला. त्याला व त्याच्या घराण्याला तारण प्राप्त झाले, म्हणजेच ते नीतिमान गणले गेले. आणखी एकदा उदाहरण देताना नम्रपणे, हे देवा, मज पाप्यावर दया कर, असे म्हणणाऱ्या जकातदाराला प्रभू येशूने नीतिमान म्हटले. थोडक्यात प्रभू येशू पापी व जकातदारांचा मित्र झाला तो त्यांच्यासारखा वागण्यासाठी नाही, तर त्यांना त्यांच्या पापापासून सोडवावे व नीतिमान ठरवावे म्हणून. तो म्हणाला, निरोग्यांस वैद्यांची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानास बोलवण्यास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. आपणही समाज ज्यांचा द्वेष करीतो अशा पापी व महापापी लोकांपैकी आहात काय? प्रभू येशू आपला मित्र बनवून आपल्याला नीतिमान ठरवू इच्छितो. आपण त्याला प्रतिसाद नाही का देणार?